श्रीकृष्णाय नमः। अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझा तो भक्त मला प्रिय आहे, जो कुणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही, कारण त्याचं समाधान बाहेर नाही, ते त्याच्या अंतरात्म्यात आहे. तो अनपेक्ष आहे. लोक काय म्हणतील, कोण देईल, काय मिळेल या विचारांनी ज्याचं मन ढळत नाही, तोच खरा स्वतंत्र. आणि अशा नितळ अंतःकरणातूनच निर्माण होते शुचिता, शरीराची नव्हे तर विचारांची, भावनांची. ज्याच्या मनात स्वार्थाचा, द्वेषाचा, अहंकाराचा अंधार नाही, तोच अंतर्बाह्य शुद्ध आहे. अशा शुद्ध मनाला मिळते एक गूढ शक्ती, दक्षता. तो जागरूक असतो, परंतु व्यग्र नाही. कर्तव्य करतो, पण बंधनात अडकत नाही. जगाच्या हालचालींमध्ये राहूनही तो मनाने उदासीन राहतो. जगाशी जोडलेला पण गुंतलेला नाही. यशाने फुगत नाही, अपयशाने खचत नाही. लाभ, हानी, सुख, दुःख या दोहोंकडे तो समान नजरेने पाहतो. या समतेतूनच निर्माण होते शांती. म्हणून तो गतव्यथः आहे. त्याचं मन दुःखाने हलत नाही, कारण त्याने जाणलंय, जे काही येतं ते जातंच आणि शेवटी तो सर्वारंभ परित्यागी आहे. तो करतो, पण अहंकारानं नाही. कृती होते, पण मी केलं हा भाव नसतो. त्याचं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण झालेलं असतं. अशा भक्ताचं मन म्हणजे शांत सरोवर. त्यात ना अपेक्षेचे तरंग, ना दुःखाचे भोवरे. ते नितळ, स्थिर आणि भगवंताच्या प्रतिबिंबाने उजळलेलं असतं. जो जगात राहूनही जगाशी बांधला जात नाही, जो करतो पण स्वतःचं श्रेय घेत नाही, तोच माझा खरा भक्त आणि तोच मला अत्यंत प्रिय. श्रीकृष्ण शरणं मम.